आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। कबूतरखान्यांवरच्या बंदीचे आदेश आज पुन्हा एकदा कोर्टाने कायम ठेवले आहेत। कबूतरांमुळे होणारे आजार लक्षात घेता ही बंदी घालण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती आणि कोर्टाने यात कबूतरांचा उपद्रव लक्षात घेऊन त्यांना सार्वजनिक ठिकाणी धान्य घालण्यावर बंदी घातली आहे। या निर्णयानंतर आक्रमक झालेल्या जैन समाजाने दादरच्या कबूतरखान्यावर आक्रमक आंदोलन करत शस्त्र हाती घ्यायचा इशारा दिला होता। एवढंच नव्हे तर हातात चाकू सुऱ्या घेऊन त्यांनी कबूतरखान्यावरची ताडपत्री कापण्याचे प्रयत्न केले। या सगळ्या पार्श्वभूमीवर कबूतरखाना हटवण्यासाठी आज मराठा एकीकरण समिती रस्त्यावर उतरली। मात्र पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली। तरीही या समितीने आंदोलन केल्यामुळे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने आज धरपकड झालेली आहे। आपण चर्चेकडे येणारच आहोत, मात्र देवेंद्र फडणवीस याच संदर्भात बोलतायत, बघूया। विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काय आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले, इथपर्यंत लोक पोचायला लागले। हा मूर्खपणा बंद केला पाहिजे। अशा प्रकारे शाकाहारी, नपुंसक, मांसाहारी हे ज्याला जे खायचं तो ते खातं। आपल्या देशात जे काही संविधानाने अलाव केलंय ते प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे। आमच्या सरकारने घेतलेला हा निर्णय नाही, हा जुन्या सरकारनेच घेतलेला निर्णय आहे। सर मीट बैंक को लेकर मोबाईल मागे घे ना मित्रा। मला असं वाटतं की हा जो कबूतरखान्याचा प्रश्न आहे किंवा कबुतरांचा प्रश्न आहे, मगाशी सांगितलं की हा प्रश्न समाजाचा प्रश्न आहे। लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे। आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही, सोबत आस्था देखील आहे। त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे। पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज, एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा, असं कसं भांडण लावता येईल असे प्रयत्न काही लोक करतात, पण ते यशस्वी होणार नाहीत। मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची। देवनी तरीके से मीट बैंक को लेकर राजनीति हो रही है। आणि त्यांनी असं सांगितलं की लोकांच्या भावना दुर्लक्षित करता येणार नाही, पण लोकांच्या आरोग्याशी सुद्धा आपल्याला कॉम्प्रोमाइज करता येणार नाहीये। हाच प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय आणि आज जे चित्र दिसलं त्यानुसार जैन समाजाचं आंदोलन आणि मराठा एकीकरण समितीचं आंदोलन यामध्ये काहीसा दुजाभाव केला जात होता। हे असं का होतंय? शस्त्राची भाषा करणारे जैन मुनी हे नामानिराळे राहतात, पण एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड होतीये, हा कुठला न्याय आहे? कोर्टाचे आदेश पायदळी तुडवायची हिंमत कशी होतीये? प्रशासन कारवाई का करत नाहीत? आता देवेंद्र फडणवीस म्हणाले की या सगळ्यात कोणीतरी राजकारण शोधतंय, तर कोण राजकारण शोधतंय? या कबूतरखान्यांच्या निमित्ताने धार्मिक वादाला हवा दिली जाते का आणि हे सगळं कोण करतंय? दुसरीकडे मराठी जनांचा कैवार घेणारे नेते मूग गिळून गप्प का आहेत? या अशा अनेक प्रश्नांचा आपल्याला आजच्या चर्चेत उहापोह करायचा आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत योगेश मोहन, जे उपाध्यक्ष आहेत मराठी एकीकरण समितीचे, पूरन दोशी जैन समाजाचे प्रतिनिधी म्हणून या चर्चेत सहभागी होत आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला मोहन यांच्याकडे जाईन। आज जे आंदोलन झालं असा आरोप होतोय की दुजाभाव प्रशासनाकडनं झाला। जैन समाजाच्या आंदोलनाला एक न्याय, मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाला एक न्याय। काय त्या ठिकाणी चित्र होतं, जो फरक तुम्हाला दिसला आणि तुमची मागणी काय आहे? नमस्कार, जय महाराष्ट्र। 100% इथे दुजाभाव केला जात आहे। कारण बोला, तुमचा आवाज पोहोचतोय, सलग बोला। रोजी जैन समाजाने जे आंदोलन केलं आणि रस्त्यावर मोर्चा काढून कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करून सुऱ्या घेऊन त्यांनी ताडपत्री फाडली, कबुतरांना खायला घातले। कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन तर झालंच, परंतु त्यासोबतच आपले मराठी जे पोलीस बांधव भगिनी आहेत त्यांना धक्काबुक्की झाली। एवढी घटना घडल्यानंतर सुद्धा त्यांचा मोर्चा कुठेही पोलिसांनी अडवला नाही की त्यांना नोटिसा दिल्या नाहीत, त्यांना पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेलेले नाहीत। पण आज याच विरोधात मराठी एकीकरण समितीने मराठी नागरिकांनी एकत्रित येत याचा जाब पोलिसांना विचारण्याचे जेव्हा आवाहन केले, तर कालपासून पोलिसांनी समितीचे अध्यक्ष, शहर अध्यक्ष यांना नोटिसा पाठवल्या। आज तिथे गेल्यानंतर मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी तसेच मराठी नागरिक यांना पोलिसांनी अक्षरशः
गाडींमध्ये भरून पोलीस चौकीत नेले. समितीचे अध्यक्ष यांच्या हाताला त्यात जखम झाली, हात पिरगळला. एक मराठी महिला पत्रकार, पुढारीच्या महिला पत्रकार होत्या, त्यांच्या पायावरनं गाडी गेली, त्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. म्हणजे हा दुजाभाव नाही तर दुसरं काय म्हणावं. आपल्यासोबत पूरण दोशी आहेत. पूरण दोशीजी, आत्ताचं हे जे चित्र आहे, आज आता आंदोलन झालेलं आहे, अट्टाहास का? कबूतरखाने सुरू राहण्यासाठी अट्टाहास का? पब्लिक स्पेसमध्ये कबुतरांना खायला घालायचा अट्टाहास कशासाठी? तुमच्या घरामध्ये बर्ड फीडर लावा की. नमस्कार आणि आपले जे गेस्ट आहेत त्यांना सुद्धा नमस्कार. याच्यामध्ये माझं हे म्हणणं आहे की या प्रश्नाला जरा आपण थोडा आणखीन मोठा करून बघूया. बर, हे जे सर्व काही झालंय ते मानवला होणारे आरोग्यापासून वाचवायसाठी आहे किंवा कबूतरला हटवण्यासाठी आहे? ठीक आहे ना, प्रश्न आहे. आता याच्यामध्ये काय झालंय की मानवच्या आरोग्य संबंधित आपण जर विचार कराल तर ज्या पण कारणाने हे रोग होऊ शकतो ते सर्व कारण आपण कन्सिडर केले पाहिजे. नुसतं एक कारण काढून मानव वाचणार नाहीये ना या बिमारीने. आणि याच्यामध्ये जास्त रिसर्च करायची गरज नाहीये. जर आपण गुगलवर जाऊन टाईप केलं कुठल्या कुठल्या पक्षीनी हा रोग होतो तर 17-18 पक्षी नावात येतात त्याच्यात. आणि त्या 17-18 मधनं मुंबई शहरामध्ये 2 पक्षी आहे ज्याच्यानी आपला दैनंदिन कार्य याच्यामध्ये आपला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट असतो. तर आता एकच पक्षी त्याच्यातलं घेणं. कुठले 2 पक्षी आहेत जे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात असं तुम्ही म्हणताय? तुमचं रिसर्च काय सांगतं? कुठले 2 पक्षी आहेत? 18 पक्षीचे नाव दिलेले आहेत त्याच्यामध्ये ज्याच्यानी होते. त्याच्यामध्ये 2चा आपला रोजच्या दैनंदिन मध्ये आपला संपर्क असतो. बरोबर, त्यातलं एक आहे कबूतर आणि दुसरा पक्षी कुठचा? ठीक आहे, एक कबूतर मेजर आहे. दुसरा पक्षी कुठला? नंतर हे आहे. ठीक आहे, आता त्याच्यात माझं म्हणणं काय आहे की जर मी मानव आरोग्याबद्दल बोलतो आहे आणि ते जे ज्याच्यानी होते ते आम्हाला काढावं लागणार आहे तर तशी 70 कारणं आहेत ज्याच्यामध्ये डस्ट आहे, कन्स्ट्रक्शन डस्ट पण आहे. पण जर आपण पक्षीवरती गेले, वेगळे पक्षी आहेत त्याच्यातले 2 पक्षी ज्यांच्यामध्ये मानवच्या घेणं देणं येते रोज जिंदगीमध्ये ते 2 पक्षी आहे. आता या दोघांमध्ये फरक काय आहे? तर एक फरक जे दिसून येते ते क्लिअर कट हे दिसून येते की कबूतर जे आहेत ते कबूतर खाण्यात असतो आणि एक कबूतर खाणे 100 वर्ष अगोदरपासून तिकडे आहे. आज आपला प्रत्येक डिबेट मध्ये मी ऐकतो पूरण दोशीजी, पॉप्युलेशन हे तुमचं स्टेटमेंट चुकीचं आहे. मी याच्याशी सहमत नाही. कबूतर खायला फक्त कबूतर खाण्यात येतं. ते राहतं तुमच्या आमच्या खिडकीमध्ये, खिडकीच्या वरच्या वळचणीला, बिल्डिंगच्या टेरेसवरती, घराच्या बाजूला, घराच्या कोनाड्यामध्ये. इथे राहतं ते, तिथे घाण करतं, दिवसभर त्यांची गुटरगुट इथे असते. ते खायला फक्त कबूतर खाण्यात जातात, कबूतर खाण्यात राहत नाहीत. ते कंटिन्यू करा. आपल्या संगती मी अग्री करतो, पण आपल्याला हे सुद्धा बघावं लागेल की जेव्हा कबूतर खाने बांधले होते तेव्हा आपल्याकडे मुंबईमध्ये सर्व बैठीचाली होती. माणसानी कबुतराची जागा घेतली आहे हे पण सत्य आहे ना, हे पण सत्य आहे. तर आता देवानी पृथ्वी बनवताना या सर्वांना घडून आणलंय, नुसतं मानवला घडून नाही आणलंय. आपण मानव एक स्पीसी आहे जे आपण हुशार आहेत, आपल्याकडे जास्त समज असते आणि आपण सर्वांवरती जितके पण प्राणी आहेत त्या सर्वांवरती आपण कंट्रोल नियंत्रण करण्यात आपण सक्सेसफुल झालेलो आहेत ओव्हर द इयर्स फ्रॉम द स्टोन एज. ठीक आहे ना? ठीक आहे, तुमचा मुद्दा मला त्याला धरूनच माझा एक प्रश्न आहे. त्याला धरूनच माझा एक प्रश्न आहे पूरण दोशीजी. तुम्ही म्हणता ब्रिटिशांच्या काळापासून कबूतरखाने आहेत. ब्रिटिशांच्या काळापासून इथं धान्य घातलं जातं, मान्य, इतिहास कबूतरखान्याचा सगळ्यांच्या समोर आहे.
पण ब्रिटिशांच्या काळापासून अगदी 1 आण्याचं, 2 आण्याचं, अगदी अलीकडे 4 आण्याचं, 1 रुपयाचं असं चिमूटभर धान्य टाकलं जायचं. ब्रिटिश जाताना 5 किलो किंवा 10 किलोचं पोतं तिथं मोकळं करा असं सांगून गेले होते का? आज कबूतरखान्यामध्ये किती धान्याच्या राशी असतात आणि त्याच्यावरती किती लाख कबूतर दिवसभर खातात, घाण करतात, ती राहतात कुठे, हे सगळ्याचा आपण रिसर्च केलाय का? माझ्या पुरण बिलकुल केलं पाहिजे. असं आहे, मानव जीवनाला मी एक गोष्ट बोलू इच्छितो. योगेशजी येते आपल्याकडे, त्याला मुद्दा पूर्ण करू दे. कबुतरांना योगेशजी मी आपल्याला मी वेगळा वेळ देते. पुरण दोशीने त्यांचा मुद्दा पूर्ण करू दे. पुरण दोशी बोला. माझं हे मानणं आहे आणि मी एक ठामपणे म्हणतो आहे की सरकारने सर्व पावले उचलले पाहिजे ज्याच्यानी या रोगाला आपण कंट्रोल नियंत्रण करू शकतो. आता त्याच्यासाठी जे जे रिस्पॉन्सिबल असेल, जे जे कारणात्मक आहे, त्या सर्वांवर बंदी टाकली पाहिजे. तर ते मला मानता येणार किंवा लोकांना मानता येणार याच्यातला की सरकार मानवला असर नाही करणारे, जे असर करणारे आजार आहेत त्यांच्यासाठी हे सर्व बंदी टाकली. पण जर आपण 10 मधनं 9 कारण चालू ठेवणार आणि एकच कारण पकडणार तर मग सरकारने सांगितलं पाहिजे, ते बिमारीची आडमध्ये नाही गेलं पाहिजे किंवा मानवचं आरोग्य नाही म्हटलं पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे आम्हाला कबूतरची त्रास आहे, मानवला आरोग्यासाठी आम्ही काढतो ते नाही म्हटलं पाहिजे, ते चुकीचं आहे. अंजली दमानिया केलं पाहिजे. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. हे सांगत नाहीये की आरोग्यावरती असर होतोय म्हणून काढू नका. ठीक आहे, अंजली दमानिया पटतं का? याच्या मागचं लॉजिक पटतंय का? नाही, पुरण दोशीजींना मला अतिशय विनम्रपणे सांगायचंय की दादा, तुमच्याच समाजातले अतिशय चांगले पल्मनॉलॉजिस्ट, म्हणजे मी तुम्हाला नावं घेऊन सांगते, प्रशांत छाजेड आहेत, नंतर धीरज जैन आहेत, हे दोघंही टॉप पल्मनॉलॉजिस्ट आहेत. मला असं वाटतं की तुमच्या जैन मुनींची आणि या दोन्ही पल्मनॉलॉजिस्टची मीटिंग करून द्या आणि त्यांना समजावू दे की खरंच पिजन ड्रॉपिंग्सनी चेस्ट रिलेटेड इन्फेक्शन्स होतात की नाही. आता सगळ्यांना वाटेल की बाबा या अंजली दमानिया प्रत्येक गोष्टीत बोलणार का? तर मी 25 वर्ष डायग्नॉस्टिक सेंटर चालवलं, प्रोफेशनली मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट आहे आणि मायक्रोबायोलॉजीवर माझा अभ्यास होता आणि इनफॅक्ट त्याच्यात मला सगळ्यात मोठं मेडल देखील मिळालं होतं. तर म्हणून मी तुम्हाला सांगते अतिशय विनम्रपणे की हिस्टोप्लाझ्मोसिस, क्रिप्टोकोकस इन्फेक्शन्स, तर जशी बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन्स ही पिजन ड्रॉपिंग्सनीच होतात. या व्यतिरिक्त आता बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये सॅल्मोनेला म्हणा, इकोलाय म्हणा, यांनी सुद्धा इन्फेक्शन्स होतात चेस्ट रिलेटेड. एवढंच नाही, दमा होतो, ब्रीदिंग डिफिकल्टीज होतात, सीओपीडीचे जे पेशंट्स एक्झिस्टिंग असतात त्यांना त्याचा प्रचंड त्रास होतो. एवढंच नाही तर लंग फायब्रोसिस पर्यंत याची स्थिती जाते. म्हणून मी अतिशय विनम्रपणे तुम्हाला सांगते की तुम्ही इतर समाजाचं नका ऐकू, त्या KEMच्या पल्मनॉलॉजिस्टचं नका तुम्ही ऐकू, पण बर्ड ड्रॉपिंग्स त्यातल्या त्यात आता आपण पिजन बद्दल का बोलतोय? कारण हे पिजन आणि बॅट्स या दोन्ही गोष्टींमुळे होतं. आता बॅट मुंबईत इतक्या प्रमाणात नाही आहेत, पण पिजन हे प्रत्येक बिल्डिंग मध्ये, प्रत्येक, जसं आता म्हणाली नम्रता की प्रत्येक याच्यात त्याचे कानाकोपऱ्यात ते राहतात आणि सगळ्यांना याचा खरंच खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. आता तुम्ही मला सांगा, जे दादरचा कबूतरखाना आहे तिथे आजूबाजूला जेवढी दुकानं आहेत, जेवढी लोक येतात, जेवढी लोक भाजी आणायला येतात, त्या प्रत्येकाला त्या श्वासोच्छवासात ते सगळं त्याचे जे स्पोर्स असतात ना ते त्यांच्या श्वासनलिकेत जातात आणि यांना हा त्रास भोगावा लागतो. हे फॅक्ट आहे दादा. आम्ही नाही म्हणत आहे की तुम्ही पक्ष्यांना खायला घालू नका, पण एकेका ठिकाणी जर आपण असं पक्ष्यांना खायला घातलं तर हे खरंच चुकीचं आहे. आणि हे समजून घेण्यासाठी, त्याच्या टेक्निकॅलिटी समजून घेण्यासाठी प्रशांत छाजेड जे इथे सांताक्रूजलाच प्रॅक्टिस करतात, धीरज जैन जे प्रॅक्टिस करतात, एवढंच नाही, तुम्ही कुठल्याही MD जनरल फिजिशियन, MD मेडिसिनला विचारलात ना, हे तुमच्या समाजातल्या लोकांना विचारा. तुम्ही एक चांगली बैठक करा आणि हा काही अमुक विरुद्ध तमुक असा लढा नाहीच आहे. ज्या गोष्टी घातक आहेत त्या घातक आहेत आणि ज्या थांबायला हव्यात, अशा अनेक रूढी परंपरा ज्या अगदी खूप पूर्वीपासून चालत येत होत्या पण ज्या चुकीच्या आहेत त्या आपण सगळ्यांनी मिळून सोडल्या पाहिजेत. आपण असं नाही म्हणत आहे की
खायला घालणं सोडून दिलं पाहिजे. मग जसं पक्ष्यांना घालतो, कुत्र्यांना घालतो, मांजरींना घालतो, पण प्रत्येक याचं जर एका ठिकाणी आपण असे लाखो कुत्र्यांना खायला घातलं, लाखो मांजरींना खायला घातलं, तर त्याचा त्रास ज्या लोकांना भोगावा लागतो. तुम्ही तिथे ते दाणे टाकून घरी गाडीने निघून जाणार, पण तिथल्या लोकांना जे भोगावं लागतं ना, याचा खरंच विचार करा. शांत डोक्याने विचार करा. कारण तुमचा समाज हा मानला जातो की तुम्ही अतिशय नॉन प्रोव्होकेटिव्ह, नॉन व्हायलेंट, म्हणजे असे मोठा व्हायलन्स करणारी लोक नाही आहात. तर आपण अतिशय, म्हणून मी म्हणते तुम्हाला आदरपूर्वक म्हणते की तुमच्या समाजातल्या सगळ्या डॉक्टर्सना बोलवा, याच्यावर एक विचार मंथन करा आणि मग याच्यावरची भूमिका घ्या, असं विनम्र तुम्हाला निवेदन मी करते. बरं, योगेश मोहन यांना काही मगाशी मुद्दा मांडायचा होता. योगेश मोहनजी बोला. बरोबर. आता पूरन दोशीजी जे मगाशी त्यांनी वक्तव्य केलं की देवाने कबुतरांना जन्म घेतलेला आहे, तर त्याच वक्तव्याला धरून मला हे सांगायचं की जर देवाने घातलेलं जन्माला प्रत्येक व्यक्तीला घातलेलं आहे, त्याप्रमाणे त्याच्या अन्न पाण्याची व्यवस्थापन त्याला कशी करायची हे त्याला कळतं. त्यामुळे आम्ही कोणत्या समाजाच्या विरोधात किंवा या कृतीच्या विरोधात आम्ही नव्हतो. कबुतरांना खायला घालायचे आहे तर डॉक्टरांनी ज्याप्रमाणे सांगितलं आहे, अंजली दमानियाजींनी सुद्धा अनेक आजारांची नावं सांगितली, अनेक डॉक्टरांनी हे मान्य केलेलं आहे, त्याचाच आधार घेऊन कोर्टाने आदेश दिले आहे. त्यानुसार आपण शरीराच्या बाहेर जिथे मानव वस्ती नसेल अशा ठिकाणी आपण कबुतरांना खायला घालू शकतो. पण आपण परवा दिवशी एक बातमी पाहिली असेल, लालबागवरून एक व्यक्ती आपल्या गाडीच्या टपावरती भांडं लावून येतो आणि त्याच्यामध्ये कबुतरांना खायला घालतो आणि सांगतो की मी अशा अजून 12 गाड्या तयार केलेल्या आहेत आणि यांना इथेच खायला घालणार, तुम्हाला जे करायचं असेल ते करा. तर हा अट्टाहास कशासाठी? नाही, अगदी साहजिक प्रश्न आहे की हा अट्टाहास कशासाठी. जिथे अट्टाहास येतो ना त्या ठिकाणी मग असा ही काही धार्मिक बाब आहे का, हे धर्मयुद्ध सुरू आहे का. त्या दिवशी एक आपल्या समाजातले पूरण दोशीजी एक साधू मुनी सांगतायत, म्हणजे त्यांच्याकडे एक स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी म्हणून अख्खा समाज, आम्ही सुद्धा बघणार त्यांच्याकडे की ते साधू आहेत, मुनी आहेत, आदरभाव त्यांच्याप्रती असला पाहिजे. ते सांगतात की आम्हाला शस्त्र हातात घ्यायला लावू नका. कशासाठी? कबुतरांच्या प्रश्नासाठी. आणि ज्यांच्यामुळे आज सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय त्याच्यासाठी शस्त्र हातात घेणार, हे कुठलं लॉजिक आहे पूरण दोशीजी? मग याच्यामध्ये धार्मिक युद्धाची धग जर सर्वसामान्यांना वाटली तर चूक काय आहे? उत्तर देऊ? हो बोला, तुम्हालाच प्रश्न आहे हा. हॅलो. ओ ठीक आहे. तर मी अगोदर आमची ताई अंजलीजी यांच्याशी नम्र विनंती करतो की त्यांचे ते पल्मोनॉलॉजिस्ट सर्व ओळखीत आहेत, त्यांचे जवळचे लोक आहेत, त्यांच्याकडनं ते लिहून आवावं की मुर्गीनी हे होत नाही, विषय संपला. मी कुठे हे सांगत नाही आहे, याच्यामध्ये धार्मिक दृष्टिकोन सांगत नाही आहे. मी जे सायंटिफिक आहे, जे माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहे रिसर्चचे, मी त्याच्या आधारावर बोलतोय. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्रास वेगळा गोष्ट आहे, मानवच्या आरोग्यावर होणारा असर वेगळी गोष्ट आहे. तेच मी अगोदर सर्वांना संबोधित केलं की जर मानवच्या आरोग्यावर असर होतो याच्यासाठी आपल्याला काढायचं आहे तर ज्याच्यानी होतं ते सर्व काढायला पाहिजे. जर ते दुसरा त्रास आहे तर त्रास ते समजू शकतो मी, that is understandable. But then when you are making an allegation, when you are making a counter, when the government is saying that we are doing this to control the disease, to remove the disease, then all possible causes for the disease should be removed. Man should not be exposed to the condition. मानवला त्या वातावरणमध्ये नाही आणलं पाहिजे ज्याच्यानी त्याच्या आरोग्यावर असर होईल. हे सरकारची जबाबदारी आहे, महानगरपालिकाची जबाबदारी आहे. पण त्याच्यातलं 10 कारणामधलं एक कारण तुम्ही काढणार आणि 9 कारण ठेवणार, याचा अर्थ सरळ होतो की तुम्हाला मानवच्या आरोग्याची नाही पडली आहे. तुम्हाला ते काढण्यामागेच्या तुमचा हेतू आणखी कुठला तरी आहे, हे माझं म्हणणं आहे. मी कुठे याच्या धर्माचा आधार घेत नाहीये, मी कुठल्याही समाजाचा आधार घेत नाही. जरी मी जैन समाजाचा आहे, मी महानगरपालिकामध्ये 10 वर्ष काढली आहेत,
त्याच्यातनं 8 वर्ष स्टँडिंग कमिटीला काढलेत, त्याच्यामध्ये मेडिकल स्कॅम एक्सपोज केलेलं आहे, केईएमच्या इंडस्ट्रियल ऑक्सिजन देत होते ते मी एक्सपोज केलेलं आहे. माझ्या रिपोर्ट्सवरनं 3 एकर कमिटी महाराष्ट्र सरकारला बसवायला लागली होती. म्हणून मला हे जे पुरण affidavit दोषीच्या file झालं छोट्याशा होतं, प्रश्नाचं ते उत्तर द्या. affidavit तुम्ही complete म्हणताय हे नाहीये. सगळं मान्य हे केलं माझं की म्हणणं आहे. कबूतर हे आता एकमेव ते कारण आमचे नाहीये आणि भाऊ- कबुतरांना एक दाणे मिनिट, घातले एक पाहिजेत बोलू द्या ना. कारण ताई, तुमची ताई, धार्मिक ताई, भावना आहे. अग्रीड, मला मान्य आहे जे तुमच्या प्रश्न धार्मिक टाकले, भावनांचा पूर्ण मला आदर जे आहे. प्रश्न टाकले, माझा प्रश्न आहे तुमच्या मला खिडकीत उत्तर बर्ड देऊ द्या. फीडर लावा, मला- तुमच्या मला खिडकीमध्ये जे एक प्रश्न मोठा विचारले- फीडर ठेवा, तिथे मला जे कबुतरांना प्रश्न- खायला घाला नाही, घराच्या एक- खिडकीमध्ये. ताई, ताई, Public place ताई, मध्ये एक का मिनिट. घालायला एक पाहिजे? मिनिट, मी ऐकतो ना, मी सर्वांच्या ऐकतोय ना, मी हात जोडून विनंती करतोय. मी हात जोडून विनंती करतो ताई, मला बोलू द्या. ते आमचे जे भाऊ आहेत त्यांनी विचारलं की देवानी सर्व हे केलंय तर देवानी त्यांच्या खानपानचा बंदोबस्त केला होता. एकदम 100% गोष्ट आहे. पण मानव हुशार असल्यामुळे ते जे झाडं होती ते झाडं काढून तिकडे बिल्डिंग बांधली. नाहीतर प्रत्येक छालीमध्ये तुम्ही ज्या जे बैठक छाल आहे आजही तुम्हाला तिकडे झाडं भेटतील. त्याच्यावरनं ते निसर्ग पण मग झाडं लावली पाहिजेत ना. आता ते एक मिनिट, झाडं लावली पाहिजेत ना. माणसांनी चौकात काढली. खायला घालणं हा नाही, काय नम्रता. पॉइंट आहे? नम्रता, ठीक आहे, अंजली ताई बोला. हा, ए, मला नाही, फक्त ताई, एकच मी प्रश्न आपलं- मी- विचारायचा मी- आहे. मी- पुरण माझ्या दोशीजी, माझ्या हे कुठे म्हणणं एकच नाहीये. ठीक आहे, मी ठीक आहे. दुसरा मुद्दा- पॉइंटवर तुमचा मुद्दा लक्षात आला. माझ्या म्हणणं दुसरा आहे. जर तुम्हाला त्रास आहे तर मग हे सांगा की ठीक आहे. आम्ही आरोग्यासाठी नाही भांडते. आमच्या म्हणणं आहे ते पब्लिक प्लेस मध्ये त्यांनी जेवायला नाही ठीक आहे. टाकला बरं, पाहिजे. माझी वेळ त्यांना त्रास संपत आली. होतो. अंजली ताई, तर ते अंजली तसं ताई बोला. सांगा. माणसाच्या नाही, नाही. मानवच्या आरोग्यावर असर येतो त्याची आड घेऊ नका. ठीक आहे, अंजली नाही ताई. त्याचीच ते सत्य नाही आहे, नाही, ते त्याची बोला ना. आड कोणी घेत नाहीये. तुम्ही आड का पुरण घेता दोशीजी, लिमा? तुम्ही पुरण आरोग्याची दोशीजी, आड का घेता? एक मिनिट, माझं आता म्हणणं हे, ऐकून एक घ्या. मिनिट, आता आरोग्याची अंजली ताईने आड बोलू दे. घेता. तुम्हाला मी वेळ त्रास दिला, आहे? पुरण दोशी सांगा पूर्ण मला. वेळ दिला मी आणि जर तुम्हाला. अंजली ताई बोला. जर आरोग्यासाठी करतायत, जर महाराष्ट्र सरकार मानवच्या आरोग्यासाठी करतात आहेत तर ते त्यांची जबाबदारी आहे की ज्या ज्या कारणाने ही बिमारी हायपरसेन्सिटिव्ह न्यूमोनॉटिस होते ते सर्व त्यांनी काढले पाहिजेत. आणि जे आता पण आपण पल्मोनॉलिस्ट जर technical लिहून देत बोलू. असाल एक मिनिट, की एक या मिनिट, एक मिनिट. आता फक्त पुरण या दोशीजी पक्षी बात- ठीक आहे, पुरण दोशीजी त्यांना मुद्दा मांडू दे. अंजली ताईंना मुद्दा मांडू दे. नाही, तुम्ही म्हणताय सगळी कारणं बंद करायची झाली ना, उद्या जर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन बंद केले तर तुमच्या समाजामधले किती बिल्डर रस्त्यावरती येतील आणि सरकारचे कॉलर धरतील याचा प्रश्न आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे ह्या कारणाकडे आपण जाऊया नको. अंजली ताई बोला. ते माझ्या आता तुम्ही please for God's तो sake माझ्या ऐकून लुकआउट घ्या. नाहीये. Please तो माझ्या listen now. लुकआउट नाहीये. मी महानगरपालिका मध्ये राहिलेला आहे. महानगरपालिकाची अरे, this जबाबदारी is आहे nonsense. इकडे मुंबईमध्ये राहणारे यांचे आरोग्य संबंध. थांबवता यांना. कसं आहे, पुरण दोशी त्यांचा माईक डाऊन करा. ते कुठलाही मुद्दा ऐकायला तयार नाहीयेत. अंजली ताई बोला. तयार नाहीयेत. तर तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. पुरण दोशीजी, हे 3 गोष्टींमुळे बर्ड ड्रॉपिंग ऑफ 3 थिंग्स, त्याच्यात पिजन सगळ्यात जास्त आहे, दुसऱ्या कोंबड्या आहेत आणि तिसरे बॅट्स आहेत. आता मुंबईत बॅट्स नाहीत. मुंबईत कोंबड्या रस्त्याला कोणी पाळत नाही किंवा त्यांना दाणे टाकत नाही. उरला मुद्दा पिजन्सचा. म्हणून पिजन्सवर म्हणजे कबुतरांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. तुम्हाला समजून घ्यायचं तर समजून घ्या. ज्या पोल्ट्रीज आहेत त्यांना कुठेही या परिसरात डायरेक्टली परमिशन मिळत नाही आणि जिथे जिथे असेल त्या प्रत्येक जणांना केज मध्ये ठेवून तिथे त्यांना खायला घातलं जातं. बाहेर जाऊ दिलं जात नाही. फक्त बाहेर फिरणारे एकच पक्षी आहेत ज्याच्यामुळे हा त्रास होतो, ती कबुतर आहेत. कोणालाही कबुतरांशी कुठलीही दुश्मनी नाहीये, पण त्यांनी होणारे आजार हे अमाप आहेत. प्रत्येक बिल्डिंग मध्ये त्यांचा त्रास आहे. प्रत्येक गाडीवर दिवसभर ते घाण करतात आणि याचा आरोग्याला त्रास आहे. म्हणून लोक नाही म्हणतात तुमच्या भावना तुमच्यापर्यंत ठेवा. तुमच्या घरात हवं असेल तुमच्या बिल्डिंगच्या लोकांना विचारा आणि तुमच्या टेरेसवर घाला खायला त्यांना. इतर ठिकाणी तुम्ही खायला घातलेलं लोक चालवून घेणार नाहीत. आता इनफ ऑफ नॉन स्टॉप नॉनसेन्स. सगळ्या लोकांना टेक्निकली तुम्ही समजावायचं असेल तर, नाही तर तुमच्याच समाजातल्या लोकांच्या डॉक्टर्सना तुम्ही भेटा आणि त्यांच्याकडनं खरी माहिती काय ती तुम्ही घ्या. नाही, कसं आहे, आता पुरण दोशींनी जे सांगितलं की सगळी कारणं आहेत प्रदूषणाची, ती बंद करा पहिले आणि मग कबुतरांच्या बाबतीत आपण विचार करू. असाच जर विचार करायचा झाला, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स आहेत, इंडस्ट्री आहेत, मोठमोठ्या गोष्टी आहेत ज्या प्रदूषणाचं कारण ठरत आहेत. आपण कुठली गोष्ट बंद करायची आणि कुठली सुरू ठेवायची याचं एक वेटेज असतं काहीतरी. समाज म्हणून सुरू राहण्यासाठी आपल्याला सगळ्यात कमी उपद्रव ज्या गोष्टीचा असेल तिथून आपण सुरुवात केली पाहिजे आणि जी गोष्ट मानवाने स्वतःवर ओढवून घेतलेली आहे ती पहिली दूर केली पाहिजे. हे एक बेसिक लॉजिक असतं. हे लॉजिक
का कुणाला समजून घ्यायचं नाही आणि मग त्या गोष्टीला जर विरोध झाला तर आमच्या धार्मिक भावनांना हात घातला जातो, ही कुठली भावना आहे? मग याच्यामध्ये धार्मिक युद्धाची धग आहे का? मग ते युद्ध कोण सुरू करतंय, कुणाचं पाठबळ या सगळ्याला आहे आणि कोण या बाबतीत मूग घेऊन गप्प बसलेलं आहे, हे सगळ्यांना अगदी व्यवस्थित कळतंय आणि हे खरोखरच याच्यामध्ये कुठेतरी राजकारण आहे का, हे मग शोधत जावं लागतंय. चर्चेसाठी सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.